हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता घडे पुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, श्रद्धेय चौगले सर, श्रद्धेय जयश्रीताई, या सर्वांना आपणा सर्वांना वंदन करतो। आणि नित्याची आपली मालिकेतलं चिंतन आता आपण पुढे कंटिन्यू करतोय। काल आपण स्वधर्म पीचा अपेक्ष न विकंपी तू महर्षी या श्लोकावरती 31 नंबरच्या श्लोकावरती थोडीशी चर्चा चालू होती। आणि त्या चर्चेनंतर आपण एक ओवी पण घेतली होती, 180 नंबरच्या ओवीला सुरुवात केलेली होती आपण। तू अजूनही का न विचारशी, काय हे चिंती तू आहाशी, सधर्म तो विसरलाशी, तरावे जेणे। माऊलींनी प्रश्न विचारला की जो सधर्म स्वधर्म आहे, तो स्वधर्म आपल्याला या एवढ्या मोठ्या ह्या महासागरातून म्हणजे बहुरूपी महासागरातून तरुण जाण्यासारखी एक नौकेचा उपयोगाला आपल्याला येतो, आणि तरीसुद्धा तू त्याचा का विचार करत नाहीस। अगोदर त्याबद्दल आत्मतत्वाचं खूप मार्गदर्शन 20 श्लोकामधून केलेलं आहे भगवंतानी, आणि त्याच्यावरती आपण खूप चर्चा विचार पण केलेला आहे। आत्मतत्वाचा जितका विचार आपण करू तितका विचार आपल्याला तो खोलात घेऊन जातो, आत घेऊन जातो, आणि आत घेऊन जाणारा हा विचार जो आहे तो अधिक आनंद देत असतो। प्रपंचाचा जितका आपण खोलात विचार करत जाऊ तेवढा आपण बुडायला चालू होतो, आणि आपला नाश मिळायला लागतो, आपण अधोगतीला जातो। प्रपंचाचा विचार हा नाशाकडे घेऊन जातो, आत्मतत्वाचा विचार आनंदाकडे घेऊन जातो। दोन्ही दिशा आहेत, आणि त्या दोन्ही दिशा आपल्यासाठी स्वधर्म आपल्याला ह्या दोन्ही दिशांचं मार्गदर्शन करत असतो। त्यामुळे स्वधर्म जो आहे की तो भगवंताचा विचार करत त्याचा अनुसंधानामध्ये राहून आपली वाट्याला आलेली जी कर्तव्य कर्म जी आहेत ती अनासक्त भावनेनं आपण जेव्हा करायला लागू तेव्हा आपल्याला त्यामध्ये त्या आनंदाची प्राप्ती होते, आणि म्हणून शेवटी आपण तिथंच घेऊन जातो तो मार्ग। म्हणून माऊली म्हणतात, आणखी दुसऱ्या प्रकाराने जरी विचार का करत नाहीस, मनात हे भलतं चिंतन तू काय करतोस, ज्याच्या योगाने भवनदीतून तरुण जावे त्या स्वधर्माला तू विसरलास की काय, असा प्रश्न माऊलीने विचारलेला आहे। पुढच्या 181 नंबरमध्ये काल आपण ती ओवी बघितली होती 180 नंबरची। 181 नंबरमध्ये या कौरवा भलते झाले अथवा तुझची काय पातले, की युगचही बुडाले जरी येतं। त्या युद्धात कौरवांचे वाटेल ते जरी झाले आणि तुझ्यावरची काही संकट प्राप्त झाले किंवा ही युग जरी बुडाले तरी स्वधर्म एको आहे तो सर्वता त्याज्य नोहे, मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे। हे वाक्य हा आता दृष्टांतानंतर सिद्धांत सांगितलेला आहे। अगोदर कौरवांच्या बद्दल विचारलं, नंतर अर्जुनाबद्दल। जरी ह्याबद्दल काय बिघाड झाला तरी सधर्म एक आहे। काही घटना घडो, किती घटना घडो, पण स्वधर्म एकच आहेच ना, की ज्यामुळे तू तरुण जाऊ शकतोस। तो सर्वता त्याज्य नोहे, त्याला त्याग करता येत नाही। तुझा जो एक स्वधर्म आहे तो कोणत्याही प्रकारे टाकणे योग्य नाही। तुला तुझं स्वतःचं कर्तव्य म्हणून ते बजावावंच लागेल, आणि स्वधर्म टाकला तर मग भीष्म द्रोणाविषयी केवळ दया दाखवल्याने तू तरुण जाणार आहेस का। फक्त जी दया दाखवली म्हणजे ते मरतात मी मारतो असा जो एक भ्रम आहे त्या भ्रमातून तू बाहेर का पडत नाहीस। तू मारल्यामुळे ते मरणार आहेत का, आणि ती दया तू दाखवल्यामुळे तू तरुण जाणार आहेस का, त्यांना दया दाखवल्यामुळं याचा विचार कर। भाव असा की कृपाळूपणा दयाळूपणा ही नीती आहे, पण अर्जुनाच्या ठिकाणी जागृत झालेला दयाळूपणा त्या प्रसंगी भ्रममूलक होता।
याच अभिप्रायाने ते पुढे आणि सांगत आहेत माऊली. हा इथं दयाळूपणा, कृपाळूपणा हे नीतीतलं सगळं धर्म सांगितलेला आहे. हे बरोबर नीती सांगितलेली आहे, पण ती कुठं असावी याचाही विचार थोडासा करावा लागेल असं माऊली म्हणतात. त्यामुळे काल आपण हा विचार थोडासा फायद्या तोट्याच्या दृष्टीने केला होता. मी जेव्हा प्रपंचातला विचार आपण व्यवहारातला करतो त्यावेळी फायदा आणि तोटा असा विचार करत असतो, पण परमार्थ जो आहे की ज्याला आपण आपली साधना म्हणतो, हे आपल्या अंतिम हिताची गोष्ट पाहिली जाते. त्यामुळे हित हे वेगळं असतं आणि फायदा तोटा हे वेगळा असतो. एखाद्या गोष्टीत आपला व्यवहारात फायदा होईल, पण कदाचित त्यामध्ये आपलं अहित असण्याची शक्यता आहे. कदाचित काही वेळा आपला व्यवहारामध्ये तोटा होईल, पण अंतिम मात्र कदाचित त्यामध्ये हित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण धर्माच्या बाबतीत विचार केला होता. धर्म हे हिताची गोष्ट पाहतं, पण स्वधर्म ही परमहिताची गोष्ट पाहतं. त्यामुळे स्वधर्माचं पालन मरेपर्यंत आपण करणं फार गरजेचं आहे असं सांगणं माऊलींचं सुरू आहे. काही झालं जरी आत्मतत्वाचा अंदाज आला नाही, ज्ञानयोगापर्यंत मी पोचलो नाही, तेवढं तीव्र वैराग्याची उणीव जर माझ्याकडे असेल तरी सुद्धा तू स्वधर्माच्या मार्गानं मात्र या भवनदीतून तारून जाऊ शकतोस, कारण ती एक नौका आहे तुला घेऊन जाणारी. जर त्या दृष्टीने विचार केला तर क्रमविकासाच्या मार्गानं तू मोक्षापर्यंत जाऊ शकतोस. वास्तविक विचार केला तर कर्मानं मोक्ष नाही, पण क्रमाक्रमानं मात्र मोक्ष आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. जसा क्रम जर ठरला साधनेचा, तर त्या साधनेच्या क्रमानं म्हणजे पहिला स्वधर्मच पाळायला पाहिजे. हा पहिला सुरुवातीचा टप्पा आहे. पहिली साधना तिथं सुरू होते. माझं नाव आणि नंतरची साधना, ध्यान, निधिध्यासन या सगळ्या गोष्टी आहेत पुढे. पण मी जगताना जर व्यवस्थित माणसासारखा जगत नसेल तर काय साधना मी करणार आहे? माझी सात्विक वृत्ती जर मी वाढवली नाही आणि रजोगुणात आणि तमातच मी लोळत पडलो, तर सात्विकता नसेल तर मी पुढची साधना कोणत्या गोष्टीनं करणार आहे? यासाठी स्वधर्माची गरज आहे. आणि काल आपण त्याच्यावरती बोललो होतो. तुकाराम महाराज सोप्या शब्दामध्ये स्वधर्म सांगतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करे. काल आपण थोडंसं यावरती बोललो होतो. जोडून या धन उत्तम व्यवहारे हा धर्म आहे, पण उदास विचारे वेच करी हा स्वधर्म आहे. तिथं उदासता आणि अनासक्त वृत्ती असावी लागते संसारामध्ये, नाहीतर सुखाची आणि समाधानाची जरासुद्धा गोष्ट आपल्या वाट्याला येणार नाही जर आपण आसक्त बुद्धीने जर प्रपंच करत असू तर. आणि म्हणून म्हटलेलं आहे की शांतपणे आपला स्वधर्म जो आहे तो प्रामाणिकपणे आणि विवेकाने पाळणं फार गरजेची गोष्ट आहे. आणि त्यासाठी काल आपण एक प्रवृत्ती धर्म आणि निवृत्ती धर्म असा विचार केला होता. ही प्रवृत्ती धर्म थोडासा, त्यामध्ये प्रवृत्ती म्हणजे जी आहे आपली गोष्ट संस्कृतीमध्ये टिकून आहे, ती संस्कृती सांभाळत राहणं. माझ्या पूर्वापार वाडवडिलांनी ज्या ज्या गोष्टी माझ्यासाठी ऋषी मुनींनी जे नियम घालून दिलेले आहेत, त्या धर्मानं मी वागणं ही माझी गरज आहे. त्याला आपण प्रेय म्हणू. कठोपनिषदामध्ये प्रिय आणि श्रेय जे सांगितलेलं आहे, त्या प्रेयच्या मार्गाने प्रवृत्ती घेऊन जाते. पण उलटी पुढे जाऊन श्रेयाचा पण विचार करावा लागतो की जे श्रेय मला मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि त्या श्रेयाचाही विचार हा स्वधर्म करायला लावतो. धर्म जर प्रवृत्ती सांगत असेल तर श्रेयाचा विचार हा स्वधर्म सांगत असतो. त्यामुळे स्वधर्माचा विचार त्यासाठी करायचा आहे आणि पुढे पुढे टप्प्यानं जायचं आहे. 12व्या अध्यायामध्ये माऊलींची एक फार सुंदर ओवी आहे. प्रवृत्ती निवृत्ती ही दोन्ही ओझी न घे मते, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. केवढा उच्च दर्जाचा स्वधर्म सांगतात बघा. स्वधर्म म्हणजे तू धर्मालाही बाजूला ठेव, कदाचित ही प्रवृत्ती थोडीशी बाजूला ठेव, शेवटी जाऊन निवृत्ती बाजूला ठेव. कदाचित त्याचं ओझं घेऊन बसतील, म्हणजे त्याचा अहंकार होईल. मी असं करायला लागलोय, मी तसं करायला लागलोय, मी साधनेमध्ये आहे, माझ्या इतकी साधना कोण करत नाही. हा निवृत्ती धर्माचा विचार सुद्धा तुला ओझं बनून राहील. त्यासाठी तू काय कर, ईश्वराकडे लक्ष असू दे तुझं. ते कायमचं तुझं मोक्ष हा टार्गेट आहे. आणि तिकडं तुझं लक्ष आत्मतत्वाकडे जर लागलं असेल तर ही दोन्ही ओझी न घे मती, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. माझ्याकडंच तुझी चित्तवृत्ती असायला पाहिजे. आणि म्हणजेच मग तू हळूहळू त्या टप्प्यानं तिथंपर्यंत पोहोचशील. आणि शेवटी म्हणून म्हणलेला आहे की शेवटी हा स्वधर्म मोक्षाकडेच घेऊन जातो. म्हणून मोक्षासाठी आपण त्याचा विचार करणं गरजेचं आहे. माऊली पुढे काय म्हणतात बघा. अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समयी. तुझे चित्त द्रवीभूत झालंय म्हणजे तुझे चित्त यावेळी दयेने द्रवलेलं आहे. दया चांगली गोष्ट आहे. तुझ्यात ती दया उत्पन्न झालेली आहे, चांगलं आहे. म्हणजे धार्मिक वृत्तीचा तू आहेस, ही चांगली गोष्ट आहे. पण या युद्धाच्या प्रसंगी ते योग्य नाही. संग्राम जरी हे अनुचित संग्राम समयी, अनुचित म्हणजे अयोग्य आहे.
इथं युद्धाचा प्रसंग हा धर्मयुद्ध आहे. जर तू धर्माचं दयेबद्दल बोलत असेल तर युद्ध करणं हे हा सुद्धा धर्म आहे. तू अत्याचाराच्या आणि अन्यायाच्या विरोधात लढतोस हा सुद्धा धर्म आहे. त्यामुळे धर्माचं पालन जर तुला दयेच्या बाबतीत करत असेल तर इकडं कर्तव्याला तू मुकायला लागलास. तुझा स्वधर्म तू सोडायला लागलेला आहेस. तू मूळचा क्षत्रिय आहेस आणि तुझा स्वभाव धर्म हा युद्ध करणं आहे, अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध. अशी भरपूर युद्ध तू केलीस, जिंकलीस. पण इथं तुझं जे वागणं आहे हे दया दाखवणं जे आहे ते अनुचित पद्धतीचं आहे. तुकाराम महाराजांचा फार सुंदर अभंग आहे बघा. दया तोची धर्म भूताचे पालन अनेक निर्दालन कंटकाचे. दयेला दोन अर्थ दिलेत तुकाराम महाराजांनी. दया तो धर्म कसा आहे, भूताचे पालन. म्हणजे कुठंतरी दयेची वृत्ती होते आणि कुणाला तरी मदत करावीशी वाटते. बुडते हे जन न देखवी डोळा असा कळवळा कधी कधी येतो. या ठिकाणी दया उत्पन्न होते आणि दयेनं काहीतरी करावं असं वाटतं. पण दया योग्य ठिकाणी असली पाहिजे. नाहीतर काय म्हणतात, अनेक निर्दालन कंटकाचे, ही सुद्धा दया आहे. बघा, शत्रू जे आहेत, जे घातक आहेत, त्या घातकांना संपवणं ही सुद्धा समाजावरची किंवा आपल्या धर्मावर केलेली दयाच आहे. कारण त्यांना संपवणं म्हणजे सज्जनांचं रक्षण करणं आहे. परित्राणाय साधूना. आता हे जर परित्राणाय जर करायचं असेल, मोठी गोष्ट त्या श्लोकामध्ये आता पुढे सांगणार आहेत ते, की हे धर्माची संस्थापना करायची आहे. पण धर्म संस्थापना जरा बाजूला राहू दे. मूळ गोष्ट आहे सज्जनांचं रक्षण करणं. आणि जर सज्जनांचं रक्षण करायचं असेल तर तुला दया म्हणून आता काय वापरावे लागेल, युद्ध करणं ही दया आहे. त्यांना संपवणं ही दया आहे. या ठिकाणी हिंसा त्याला म्हणू नकोस. ही हिंसा नाही तर इथं केलेला हा उपचार आहे. एखादा डॉक्टरनं शस्त्रक्रिया करण्यासाठी पोट फाडलं, हिंसा नाही, रक्त सांडलं ना तिथं. पण रक्त सांडलं तरी कशासाठी, त्या पेशंटला बरा करायचा आहे म्हणून. त्या पाठीमागचा हेतू शुद्ध आहे. आणि शुद्ध हेतूनं केलेली हिंसा ही दया असते हे सांगण्याचं आहे. दया तोची काय धर्म, दया तोची धर्म भूताचे पालन अनेक निर्दालन कंटकाचे. कंटकाचे शब्द हा शत्रूसाठी वापरलेला आहे. त्यामुळं क्षत्रियाला युद्धाशिवाय दुसरं कल्याणाचं साधन नाही हे भगवंत सांगायला लागलेत. जरा जरी विचार केला, जरासंधाला संपवला, जरासंधाचा वध म्हणजे त्याला मुक्ती दिली, हा भाग. रावणाला मारला, ही दयाच होती त्यांच्यावरची. जरासंधाला संपवणं ही त्याच्यावरली दयाच होती. ही दयाच दाखवलेली आहे. कारण स्वधर्माचं पालन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला, जरी त्यांच्यावरती तो कलंक आला. का लपून छपून का बाण मारला प्रभू रामचंद्रांनी. पण त्यावेळी शेवटी त्यातून वाचवायचं काय होतं, तर धर्माची स्थापना करायची होती, किंवा शुद्ध आचाराची स्थापना करायची होती, न्यायाची स्थापना करायची होती. आणि त्यासाठी ते करावं लागलं. पण करताना त्यामध्ये वैरभाव मात्र नव्हता, वैरत्व नव्हतं. त्यांना मुक्ती देणं हा उद्देश होता. किती उच्च दर्जाचं तत्वज्ञान आहे बघा. आणि त्यामुळं ह्या प्रभू रामचंद्रांचा आपण विचार जर केला किंवा श्री कृष्णाचा जरी विचार केला आणि त्यांच्या चरित्रांचा जर अभ्यास केला तर ही गोष्ट आपल्या लक्षात येते की दया म्हणजे काय आहे याचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. लहानपणी मुलांना धाकात ठेवणं आणि त्यांना योग्य वेळी शिक्षा देणं ही दया आहे की नाही आहे. आपण जर जशी दया दाखवली नाही आणि त्याला रपाटे मारले नाहीत तर आपणच त्याला कारणीभूत आहे त्याच्या नाशाला. किती सुंदर विचार आहे. आता आले शाळेमध्ये सुद्धा मुलांना मारायचं नाही, फौजदारी करतात शिक्षकांच्यावरती. कशाला मारती जातात म्हणजे ती आता काय व्हायला आहे, उलटा प्रकार जो घडा लागलाय त्याचं कारण ते आहे. खरं स्वधर्म विसरायला चालला आहे. स्वधर्म काय आहे, त्या लहान मुलांना योग्य काळी शिक्षा दिली पाहिजे, त्यांना धाकात ठेवलं पाहिजे. पण ते करत असताना आसक्ती मात्र नको, तिथं वैरत्व मात्र नको. त्यांना सुधारणं हा हेतू ठेवून जर शिक्षा असेल ना तर ती शिक्षा एक प्रकारचा स्वधर्म आहे. हा विचार फार महत्वाचा आहे. महाभारतामध्ये ते युधिष्ठिराने 5 आश्चर्य सांगितलेले आहेत. त्या 5 आश्चर्यापैकी एक आहे, एका गायीला वासरू झालं आणि ते वासरू समोरच आहे, आता उपजलेलं वासरू. आणि ती गाय त्या वासराला चाटते, त्याची कोमल अशी कातडी आहे त्या वासराची, इतकी चाटते की ते वासरू रक्तबंबाळ होऊन मरून जातं. हे प्रेम म्हणायचं काय हिंसा म्हणायची. कशामुळं, फक्त ती यामध्ये प्रेम नव्हतं, स्वधर्म नव्हता, आसक्ती होती. किती प्रेम दाखवायचं मुलांच्यावर, चाटून मारायची काय मुलांना. हे आपलं जे आहे ना लाड करणं वगैरे प्रकार हा स्वधर्माच्या बरोबर विरोधातला आहे.
त्यामुळे योग्य वेळी मुलांना धाकात ठेवणं, घरातली एक शिस्त राखणं, समाजात जे धुरींधर व्यक्ती आहेत त्यांनी समाज चालवताना या शिक्षा त्या करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणूनच भगवंत शिकवा लागले त्याला की तू जे युद्ध करायला लागलास किंवा कुणाला तरी ठार मारायला लागलास ही हिंसा नाही, तर ही दया आहे. आणि ही दया तू आता जी दया दाखवा लागलास ही दया नाही आणि ही तो उपयोगाची नाही. जरी ती दया आणि कृपाळूपण जरी असलं तरी संग्रामाच्या समयी उपयोगाची नाही. त्यासाठी दृष्टांत देतात बघा. ते पुढच्या 184 ओळीमध्ये सुंदर दृष्टांत दिला. वरती एक ओळी गेली तरी स्वधर्म एको आहे तो सर्वता त्याज्य नोहे मग तरी जेल काय आहे कृपाळूपणे. 182 नंबरची ओवी आहे. आपण काय करायला लागलोय, ओव्या काही काही लिहून घ्यायला लागलेला आहे. त्या ओवीमधली 182 नंबरची ओवी आपण टिपून घ्यायची आहे. त्याच्या पुढं आता दृष्टांत दिला बघा. आगा गोक्षीर जरी झाले तरी पत्याशी नाही म्हणितले ऐशेनी विष होय सुधले नवज्वरी देता. गोक्षीर आहे, किती उच्च दर्जाचं दूध मानलं जातं. गाईचं दूध गोड आहे, पवित्र आहे, तरी सुद्धा रोग्याला ज्वराच्या चढत्या अवस्थेमध्ये पथ्याकरता ते निषिद्ध मानलेलं आहे. फार किती सुंदर दृष्टांत आहे बघा. नवज्वर शब्द वापरलाय, त्याला आपण टायफॉइड म्हणतो आत्ता. त्या टायफॉइडला नवज्वर शब्द वापरलाय. आणि या नवज्वरामध्ये त्या एखाद्या रोग्याला असं काहीतरी दूध देणं गाईचं हे घातक ठरू शकतं. तशी तुझी कृपाळूपण, तुझी ही दया आता संग्राम समयी घातक आहे. आता युद्धाचा प्रसंग आहे आणि युद्धाच्या प्रसंगामध्ये तुला नको ते का आठवा लागलंय हे सांगायला लागलेले आहे. आणि म्हणून कर्तव्याला च्युत होता कामा नये हे सांगणं आहे. हे अर्जुनाला सांगणं नाही बरं का, आपल्याला सांगायला लागले ते भगवंत. ही फार महत्वाची गोष्ट आहे. अर्जुन आता नाही, आता आपण आहोत. आपल्यासमोर ज्ञानेश्वरी आहे, त्यामुळे ज्ञानेश्वरीचे विचार आपल्यासाठी आता आहेत, हे अर्जुनासाठी नाहीत. अर्जुन गेल्यानंतर माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, त्यामुळे अर्जुनासाठी भाषांतर आणि टीका केलेली नाही आहे. अर्जुन झाला, पण त्या भगवद्गीतेचा टीका ही आपल्यासाठी खास आहे, माऊलीने केलेली. आणि म्हणून म्हणतात ते ही या समयी दाखवलेली जी दया आहे ती दया उपयोगाची नाही. कोणत्या वेळी काय करावं याचा विचार केला पाहिजे ना. म्हणून इथं म्हणतात जीर्ण ज्वरामध्ये आणि कफाच्या क्षयामध्ये दूध हे अमृतासारखं असतं आणि तेच तरुण ज्वरात किंवा ज्वराच्या वाढत्या अवस्थेत दिले तर विषाप्रमाणे मनुष्याचा नाश करतो. तशी दया किंवा ही कृपा नको त्यावेळी उत्पन्न होणं ही तुझाच नाशाला कारणीभूत ठरेल. म्हणून तू त्यातून बाहेर पडणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून पुढच्या 183 आणि 84 नंबरमध्ये ओळीमधून एक दृष्टांत देऊन माऊलींनी सांगितलेलं आहे की तुझ्या कर्तव्याचं भान तू ठेवलं पाहिजे. तो स्वधर्म जो आहे तो स्वधर्म करून तू कर्तव्याचं भान ठेवू शकतोस. आणि ती कुठं दया दाखवावी, कुठं दाखवू नये हा स्वधर्म शिकवतो. धर्मानं सांगितलंय दया दाखवायला, पण स्वधर्म सांगतो कुठं दाखवायची ती. किती फरक थोडासा केलाय बघा त्यामध्ये. मी जर अनासक्त वृत्तीनं राहत असेल ना तर मला कुठंही माझा हेतू शुद्ध असतो आणि हेतू शुद्ध असताना मी केलेली सगळी कर्तव्ये ही सगळी दयेमध्ये आणि धर्मामध्येच मोडतात. आणि त्यामुळे तो विचार इथे सांगितलेला आहे. म्हणून श्रेयाचा आणि प्रियाचा विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. 185 नंबरची उभी आहे बघा. तैसे आणि आन करिता नाशू होई रहिता म्हणून तू आता सावध होई. आता सावध व्हायला सांगायला लागलेत. त्याप्रमाणे भलत्या भलत्या ठिकाणी भलत्या वेळी भलते केले तर हिताचा नाश होतो. काळ, वेळ, जागा, ठिकाण, आपण करतो ती कृती कुठल्या ठिकाणी करायला पाहिजे याचा विचार करून मनुष्यानं जगलं पाहिजे. अर्जुनाला सांगितलेला उपदेश आपल्याला आपल्या जगण्यामध्ये उपयोगाचा आहे. क्षत्रियाने समरांगणावर येऊन युद्ध सुरू झाले असताना भिक्षा मागण्याचा, शस्त्रत्यागाचा, पळून जाण्याचा निश्चय करणं हे चुकीचं आहे. म्हणून तू सावध राहा. आता या ठिकाणी ते उपयोगाचा नाही. या ठिकाणी भलत्या वेळी तू भलती गोष्ट करतोस. त्यामुळे इथं जो धर्म सांगितलेला आहे तो धर्म म्हणजे एखादा धर्म आपल्याला हिंदू म्हणायला लावेल, मुसलमान म्हणायला लावेल, शीख म्हणायला लावेल, पण स्वधर्म जो आहे तो म्हणेल मी पहिला माणूस आहे. मी पहिला माणूस आहे ही गोष्ट शिकवण्याचं काम स्वधर्म करतो. धर्म कदाचित त्यामध्ये भिंती निर्माण करेल, कारण वेगवेगळे धर्म आहेत. पण धर्माच्या पलीकडे जाऊन स्वधर्माचा विचार इथे केलेला आहे. स्वधर्म आहे तो पहिलं माणूस कसं जगायचं हे शिकवतो आपल्याला. आणि त्यामुळे मला माझ्या गरजा आणि माझी हौस या दोन गोष्टी आहेत. परमपूज्य मंदाताईंचाच एका अमृत उपनिषदातला अमृतबिंदू उपनिषदामध्ये बोलता बोलता दिलेला दृष्टांत आहे. ही गरज
आणि हौस याच्यातली एक सीमारेषा अगदी पुसत असते. ही शहाण्या माणसानं तपासली पाहिजे. स्वधर्म जर पाळत असेल ना तर मला ती सीमारेषा दिसणार आहे. मला काय कळत नाही, मी गरज भागवतोय काय माझी हौस पूर्ण करतो. हौस मला नाशाकडे घेऊन जाते आणि गरज माझी भूक माझ्या गरजा फक्त भागवते. म्हणजे गरजेचा विचार माणसानं करावा, हौसेचा विचार करू नये. त्यामुळे गरज आणि भोग यामधली सीमारेषा जी दाखवण्याचं काम हा कोण करतो? स्वधर्म करत असतो. त्यामुळे किती भोग भोगले तर आनंद किती मिळेल याचा विचार स्वधर्म करायला लावतो. किती भोग भोगले म्हणजे आनंद मिळेल. आता किती श्रीमंत लोकांनी अनेक भोग भोगले म्हणून ते आनंदी आहेत का? सुखी असतील कदाचित, पण आनंदी म्हणता येत नाही त्यांना. आनंद ही वेगळीच बाब आहे. त्यामुळे किती भोगले तरी त्यांना आनंदाचा कण वाटायला येत नाही. 5 म्हातारी माणसं एकत्र केली तर एक तरुणा माणूस तयार होईल का? काय 5 प्रेत एकत्र केली तर एक जिवंत माणूस तयार होईल का? जसा नाही तसं भोगाचा समोर ढीग आणि रास जरी असली तरी ती जरी असली तरी आपल्याला आनंदाचा अनुभव येऊ देणार नाही. हे स्वधर्माचं शिक्षण आहे. आणि त्यामुळं माऊलींनी पुढच्या 186 ओळीमध्ये काय बोलतात? वायाची व्याकुळताई आपला निजधर्म पाही जो आचरिता बाधू नाही कवने काळी. आपला निजधर्म जो आहे, निजधर्म म्हणजे आपला स्वभाव धर्म, मोहाने व्यर्थ का व्याकुळ होतोस? तू आपल्या धर्माचा विचार कर की ज्याचे आचरण केले असता कोणत्याही काळी प्रत्यवाय नाही, म्हणजे त्याचा त्रास होणार नाही जर तू स्वधर्माचा विचार करत असेल. म्हणून मोहानं व्याकुळ होऊ नकोस. आपण या ठिकाणी पहिल्या श्लोकामध्ये मोहाचा विचार केलेला आहे. मोह, धृतराष्ट्राला मोहच बोला आणि हे अंध पण त्याचं मोहातलं होतं. डोळ्याचा अंध नव्हता तो, अंतकरणाचा अंध होता. आणि म्हणून मोहानं मुलाला नको ती शिकवण देत राहिला किंवा त्याचं नको ते सहन करत राहिला. म्हणून महाभारतात सगळं मोठं युद्ध घडलं. आता युद्ध घडणं गरजेचं होतं नाही गरजेचं होतं हा तत्वज्ञानाचा भाग आहे, पण घडलं मात्र धृतराष्ट्राच्या या विचारामुळेच घडलेलं आहे. कसं वागायचं, काय वागायचं नाही ते धृतराष्ट्राकडून आपण शिकायला पाहिजे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. पहिल्या अध्यायामध्येच माऊलींची उभी आहे ना तशी. जैसे भ्रमरभेदी कोडे भलतेची काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळिया ते उत्तीर्ण होईल प्राणे परी तो कमळदळ चिरून येणे तैसे कठीण कोवळे पण स्नेह देखा. ही आसक्ती काय करायला लागते? भुंग्यासारखी आहे. एखादा भुंगा कठीण असलेला मोठं लाकूड भेदून जातो, त्याला काही त्रास होत नाही. परंतु कमळात जर तो अडकला तर कमळाच्या कोमळ पाकळ्या सुद्धा त्याला सोडाव्याशा वाटत नाहीत. आपल्याच नातवंडानं धरलेला पदर सोडावासा वाटत नाही. निघालो होतो शिवगडला, सगळी तयारी केली, पण हे राहणारच नाही म्हणून बॅग परत आणि आहे तशी घरात ठेवली. हे कठीण कोवळे पण स्नेही देखा म्हणायचा. हा माऊलीने वर्णन केले. 2 शब्द विरोधार्थी वापरले. कठीण कोवळे पण हे त्यांनाच माहिती कसे वापरतात ते. वास्तविक किती अवघड गोष्ट आहे. अत्यंत तत्ववेत्ता कवी जो असतो ना, ज्याला परतत्वाचा स्पर्श झालेला असतो, तोच कवी फक्त असे शब्द एका ठिकाणी वापरू शकतो. ज्ञानेश्वर माऊलींचा प्रत्येक शब्दामध्ये तो परतत्वाचा स्पर्श जाणवतो आपल्याला. म्हणून या दोन्ही ओव्यामधून वर्णन केले की आसक्ती किती बाधक ठरते. म्हणून अनासक्त वृत्ती जी आहे ती अनासक्ती वृत्ती आपण घेणं फार गरजेचं आहे. कुठेतरी दया दाखवावी, क्षमा करावी वाटते, तिथं केलीच पाहिजे. तिथं शिक्षा देणं हा मूर्खपणा ठरतो. आणि काही ठिकाणी शिक्षा देणं ही चांगली गोष्ट असते, काही ठिकाणी शिक्षा द्यावी लागते आणि काही ठिकाणी दयाही दाखवावी लागते. फार महत्त्वाची गोष्ट आहे. न्यूटन प्रसिद्ध विज्ञान तज्ज्ञ शास्त्रज्ञ न्यूटन, त्याच्याकडे एक अत्यंत चांगलं कुत्रं एक होतं. ते कुत्रं सारखं ते प्रयोगाचं सगळ्या टिपणं काढत बसायचा आणि ते कुत्रं सारखं त्याच्याजवळ बसायचं. काय शांतपणे बसायचं, पण फार प्रिय होतं कुत्रं त्याला. पण असं जवळजवळ 20 वर्ष तो प्रयोग करत होता आणि ती जवळजवळ अनेक वर्ष ते कुत्रं त्याच्याबरोबर होतं. पण एक दिवशी तो काहीतरी करायला बाहेर गेला. मेणबत्ती लावलेली होती, कुत्र्याचा काहीतरी धक्का लागला, मेणबत्ती खाली पडली आणि सगळी त्याची ती टिपणं जी होती ना प्रयोगाची तयार केलेली, सगळी जळून खाक झाली खोली सगळी. कुत्रं बाहेर पळत आलं, त्यालाही अपराधाची भावना वाटायला आली. प्रचंड राग आला न्यूटनला. त्यानं आपल्या ड्रॉवरमधली रिव्हॉल्वर बाहेर काढली आणि कुत्र्याच्या मस्तकावर ठेवली. त्या कुत्र्याचं जे बघणं होतं ना इतकं किविलवानं, आणि तो आपल्या मालकाकडे बघत होता. माझी चूक झाली असं कदाचित त्याला म्हणायचं असेल. त्यावेळी न्यूटनला कळलं, इतक्या वर्षी मी ज्याच्यावरती प्रेम केलं त्या एका कागद जळली, त्यामध्ये त्याचा काय दोष आहे? या ठिकाणी क्षमा हेच भूषण आहे मोठ्या लोकांचं. जरी हे विज्ञान म्हणून म्हणलेलं आहे, वैज्ञानिक प्रगती नुसती असली त्याला काय उपयोग नाही.
तिथं जर क्षमा नसेल आणि स्वधर्म पाळन नसेल तर अर्थ काय आहे? म्हणून वैज्ञानिक नुसती प्रगती ही सूज म्हणायला पाहिजे. आपण म्हणतोय एवढी प्रगती झाली, तेवढी प्रगती झाली, चंद्रावर गेलो, बरं झालं, चंद्रावर गेला बरं झालं, पण चंद्रावर जाऊन माझा काय फायदा झाला, माझा काय प्रश्न सुटला, मी घरात असा राहतो किंवा काय नोकऱ्या निर्माण झाल्या काय चंद्रावर गेल्यामुळं, काही झालं नाही. तर चंद्रावर गेलेत म्हणे, फक्त मंगळावर जाण्याचा विचार करायला लागलेत. करा विचार, सगळाच विचार करा, पण माझे आत्ता भूतलावरचे प्रश्न काय आहेत हे स्वधर्म आपल्याला करायला लावतो. म्हणून खरी आंतरिक सुधारणा जी आहे ते आंतरिक सुधारणेचा मार्ग स्वधर्म आपल्याला सांगतो, तो विज्ञानाकडे नाही. आणि म्हणून आपण त्याचाही विचार करावा असं माऊली सांगतात. 187 नंबरची ओवी आहे. जैसे मार्गेची चालता अपाव नवे सर्वता. आणि ही ओवी लिहून घ्यावी हा, फार सुंदर ओवी आहे बघा. जैसे मार्गेची चालता अपाव न पवे सर्वता का दीपादारे वर्तता नाडळी जे. काय वर्णन करतात बघा. जशी माणसं मार्गाने गेल्यास कोणताही अपाय होत नाही, किंवा रात्रीच्या वेळी दिव्याच्या साह्याने व्यवहार केल्यास कोठेही अडखळावे लागत नाहीत. माऊलींना फक्त दिवा कुठला आहे माहिती आहे काय? स्वधर्माचा आहे, कर्तव्याचा आहे. हेतू शुद्ध निस्वार्थ बुद्धीनं केलेलं कर्म त्याला स्वधर्म म्हणतात. आणि जर निस्वार्थ बुद्धीनं आपण जर कर्तव्य करत असू तर तो आपल्या मार्गातला दिवा आहे, जो आपल्याला मोक्षापर्यंत वाट दाखवतो. सांगण्याचा मुद्दा तिथं तो आहे की आपण मोक्षापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळं नुसतंच आपण माहिती गोळा करतो, त्याचं ज्ञानात रूपांतर कधी होणार आहे, केव्हा होणार आहे, हा विचारही करावा लागेल. म्हणून इथं म्हटलेलं आहे की जैसे मार्गेची चालता. तुम्हाला जायचं आहे ना, वाटचाल करायची आहे, मोक्षाच्या मार्गाने जायचं असेल तर अपावो न पवे सर्वता. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अपाय होत नाही जर आपल्या हातात स्वधर्म असेल तर. ता दीपाधारे वर्तता, एक दृष्टांत बघा. ता दीपाधारे वर्तता म्हणजे दीपाचा आधार घेऊन, दीपाधारे म्हणजे दीपाचा म्हणजे दिव्याचा आधार घेऊन, वर्तता म्हणजे पुढे मार्गक्रमण करता, नाडळीजे. नाडळीजे म्हणजे कोणतीही अडचण होत नाही, कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही, पुढे 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 जाता येतं. तसं स्वधर्मरूपी दिवा जर आपल्या हातात असेल आणि अनासक्त बुद्धीनं आपण जर कर्म करत असू तर निश्चित आपल्याला पुढे जाता येतं. आणि म्हणून म्हणतात की माहितीचं जे आहे त्या माहितीत एखादा जर अडकलं एखादी व्यक्ती तो ज्ञानाला वंचित होतो. आता ज्ञानातच एखादा गोष्ट एखादी व्यक्ती रमली तर शहाणपण कळत नाही. नुसतं ज्ञानातही घुटमळण्यात चालणार नाही. हे ज्ञान ते ज्ञान पैगा बरवे त्यातलं नव्हे बरं का. हे आपलं आता व्यवहारातल्या ज्ञानाबद्दल चाललेलं आहे. जो ज्ञानातच रमला तो शहाणपणाला वंचित होतो, आणि जो शहाणपणाचा टेंबा मिळवतो ना तो अहंकारी होतो. ह्या गोष्टी एक 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 टप्प्याने जातात. म्हणून तो टेंबा ज्याला मिळवायचा आहे त्याला अनुभव कसा प्राप्त होणार? नुसता अहंकारच निर्माण होणार आहे. आणि नुसता अनुभवाच्या कोशात जो अडकतो ना तो आत्मानंदाला पारखा होतो. ह्या एका टप्प्याचा जर विचार करत आपण जर पुढे पुढे गेलो तर माऊली म्हणतात ते बरोबर आहे. त्यांची एक ओवी आहे 9व्या अध्यायामध्ये. आंधळ्या गरुडाचे पाक हाती तरी ते कवना उपयोगा जाती. एखादा गरुड आहे, फार शक्तिवान आहे, ताकदवान आहे, पंख पण चांगले मजबूत आहेत, परंतु तो आंधळा आहे ना. असं आंधळं तत्वज्ञान घेऊन मी कुठंपर्यंत मार्गाची वाटचाल करणार आहे? माझ्या हातात दिवाच असायला पाहिजे. तैसे सत्कर्माते उपेगा ठाती ज्ञाने विन. जर ज्ञानाचा दिवा आपल्या जर नसेल स्वधर्मरूपी तर आपण पुढे पुढे जाऊ शकणार नाही, हे माऊलींचं सांगणं आहे. जर याचा विचार आपण जर करायला लागलो तर स्वधर्म आपल्याला कुठंपर्यंत कसा घेऊन जाऊ शकतो बघा. शांती देतो आपल्या जीवनामध्ये, उदरनिर्वाह करतो, शांतपणे जगतो, आपली कामं नित्याची करतो, त्यामध्ये निष्ठा आहे, प्रामाणिकपणा आहे, त्याला काही कमी पडत नाही. पुढच्या ओळीमधून माऊली सांगतात 188 मध्ये, तया परी पार्था स्वधर्मे राहटता सकळ कामपूर्तता सहजे होय. सहज तुझ्या कामाची म्हणजे इच्छेची पूर्तता होईल. तयापरी पार्था, याप्रमाणे अर्जुना स्वधर्माने वागत असता सहजच सर्व इच्छा पूर्ण होतात. सहजच सर्व इच्छा पूर्ण होतात. याचा अर्थ काय होतो? प्रामाणिकपणे वागणाऱ्याला जरी अडचणी आल्या सुरुवातीला वाटल्या असतील तर पुढे पुढे जाऊन त्याचा प्रामाणिकपणा म्हणजे धर्माचं कसं रक्षण करतो, जे धर्माचं पालन करतात त्याचं धर्म रक्षण करतो, असा एक सुभाषित जे आहे ते सुभाषितच लागू पडतं. जो स्वधर्माचं पालन करतो, स्वधर्म त्याचं रक्षण करतो त्याच्या अडचणीच्या वेळी. त्याला कोणतरी मदतीला येईल आणि त्याच्या इच्छा पूर्ण होत जातील आणि हळूहळू तो त्यातून बाहेर येईल. म्हणून म्हटलेलं आहे ना, आपण इतकं काहीतरी कमवतो, पण त्या कमवण्याला जर शुद्धता प्राप्त करून द्यायची असेल तर दान थोडं तरी करावं. थोडं तरी दानामुळं आपल्या अर्थार्जनाला शुद्धता येते.
आपण जे प्राप्त केलेलं असतं ना त्यातलं कुठंतरी समाजाला काहीतरी देणं हे माझं कर्तव्य आहे. त्या कर्तव्यालाच आपण स्वधर्म म्हणतो की ते मी दिलं पाहिजे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे बघा, दानाचं बद्दलच वर्णन केलेलं आहे की कसं दान द्यावं. श्रद्धया देयम, श्रद्धेनं दान द्यावं. श्रिया देयम, आपल्या आर्थिक कुवतीनुसार द्यावं. काय आपल्या कुवतीच्या बाहेर द्यायची काही गरज नाही. म्हणून म्हणतात श्रिया देयम, रिया देयम. रिया देयम या शब्दाचा अर्थ आहे की त्याला कदाचित मी हे दान द्यायला लागलोय तर त्याला कदाचित कमीपणा वाटेल किंवा मलाच वाटायला लागले, संकोच वाटायला की त्याला कमी वाटते काय कुणाला माहिती. असं वाटून जो देतो ना त्याला म्हणतात रिया देयम. पुढे म्हणतात भिया देयम, म्हणजे माझ्या मनात दातृत्वाचा अहंकार येईल ही भीती असली पाहिजे देताना. किती सुंदर विचार आहेत बघा, तैत्तिरीय उपनिषदामधले विचार आहेत. ते म्हणतात देताना सुद्धा असं वाटलं पाहिजे की मला भीती वाटली पाहिजे, मी द्यायला लागलोय आणि मी दाता आहे की काय असं मला वाटायला लागेल आणि त्यामुळं मला त्याची भीती वाटली पाहिजे. आणि पुढे शेवटी म्हणतात संविदा देयम, म्हणजे तू विवेकपूर्वक दान दिलं पाहिजेस. याचा अर्थ सत्पात्री दान दिलं पाहिजे. ज्याला गरज आहे मार्गदर्शनाची त्याला मार्गदर्शनाची ज्ञानाचं दान द्यावं. ज्याला खरंच कुठल्या तरी अपेक्षेची किंवा खरंच गरज आहे अशा गरजेला आपण उभे राहावं हे सांगणं आहे. पण ज्याला गरज नसते त्याच्या पाठीपाठी लागू नये. आपण खूप वेळा असं बऱ्याच वेळा करतो, माझी मुलं शानी व्हावीत असं आपल्याला बरेच वेळा वाटतं. त्यांना शानं व्हायचं नसेल आणि त्यांच्या प्रारब्धामध्ये नसेल ना तर आपण काय करू शकत नाही. ते हालचाली प्रयत्न करावा आणि नंतर प्रयत्न हळूहळू सोडून बाजूला व्हावं. आपण सोडून बाजूला होत नाही कारण मुलांशी आतल्या त्यांच्याशी आसक्तीनं आपण चिकटलेलो असतो. आणि म्हणून आपलं स्वधर्म नाही पाळला तर आपण काय करतो हे आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून म्हणलेलं आहे की या ठिकाणी विचार केला तर हे स्वधर्म जो आहे तो कामधेनूचं काम करतो असं सांगितलेलं आहे. त्यामुळं हा विचारात जर आपण स्वधर्म सतत घेतला, माझ्या कर्तव्याचा विचार, ईश्वर प्रणिधान, मग अशी परमपूज्य ताईंनी मांडलेला एक ईश्वर प्रणिधान शब्द शेवटचा जो म्हणलेला आहे, उपासनेचा शेवट तिथंच असला पाहिजे. तिथं ईश्वर प्रणिधान म्हणजे शरणागता असली पाहिजे. हे करतो ईश्वराच्या प्रेरणेने माझं सगळं चालू आहे असं स्वधर्म आपल्याला म्हणायला होतो. बरं काय, ईश्वर स्वधर्मामध्ये असणारी, स्वधर्माचं पालन करणारी व्यक्ती ईश्वराला विसरून कर्तव्य करत नाही, ईश्वराला मध्यस्थ करून कर्तव्य करते. ईश्वराला मध्ये घेते आणि म्हणते मीही कर्तव्य करायला लागलोय. या ठिकाणी माझा भाव शुद्ध आहे आणि ते शुद्ध भाव तसाच राहो असा विचार करून आणि ईश्वराला मध्ये घेऊन तो करत असतो. त्यामुळं हा विचार फार महत्त्वाचा आहे की थोडंसं सुद्धा स्वधर्माचं पालन जरी केलं, पुढचा एक 40 नंबरचा श्लोक आता आलेलाच आहे की त्यामध्ये थोडंसं जरी स्वधर्माचं जरी पालन केलं तरी मोठ्या भयापासून तो रक्षण करतो आपलं, असं वर्णन केलेलं आहे. आश्चर्य जी मगाशी सांगितली ना, वासराला चाटणारी गाय, त्यातलं आणखीन एक आश्चर्य, 5 आश्चर्य आहे, त्यातलं आणखीन एक आश्चर्य. पर्वतावरून एक घसरत येणारा दगड, मोठाच्या मोठा दगड आहे. तो दगड असा एवढा घसरत आलेला आहे की मोठी मोठी झाडं आहेत, त्या झाडांना पण तो थोपवता आला नाही आणि घसरत घसरत पुढं आला. मोठे मोठे दगड आहेत, त्या दगडांना तो तटला नाही आणि घसरत पुढे पुढे आलेला आहे. पुढे पुढे आला आणि शेवटी आला आणि थोडंसं एक गवताचं एक छोटंसं पाता आहे, त्या पात्यालाच अडकला आणि तिथंच थांबला. इतक्या मोठ्या दगडांना जो थांबवता आला नाही, मोठ्या मोठ्या झाडांना तो दगड थांबवता आला नाही, तो एका छोट्याशा पात्यानं कसा काय थांबला. वास्तविक त्याचाही विवेक मंदावत आला असेल, हा एक भाग आहे. पण इथे एक विचार जर केला तर माणसाचं पतन जे आहे त्यावरून समजतं की धन सत्ता थोपवू शकत नाही. एवढी मोठे धन माझ्याकडे आहे म्हणून मी माझं पतन थांबवतो नाही, एवढी मोठी माझ्याकडे सत्ता आहे म्हणून माझं पतन मी थांबवतो नाही. पण स्वधर्माचं थोडंसं जरी पालन असेल म्हणजे गवताची काडी सुद्धा जशी मोठ्या दगडाला थुपवू शकते, तसा छोटासा स्वधर्माचं पालन सुद्धा मला मोठ्या भयातून मुक्त करू शकतं. स्वल्पमपेश्य धर्मस्य त्रायते महतो भयात असं वर्णन केलेलं आहे. मोठ्या मोठ्या भयापासून, आता कुठलं भय आहे, सगळ्यात श्रेष्ठ मृत्यूचं भय आहे. स्वधर्मात राहणारा मृत्यूला घाबरत नाही. संसारामध्ये बुडाला, प्रपंचामध्ये बुडायलाच मृत्यूचं भय वाटतं. मला राहावं, जगावं, कायम जिवंत राहावं हे प्रपंच शिकवतो. मृत्यूचं भय कुणाचं जातं, ज्यानं आपण सर्वस्व ईश्वराला अर्पण केलेलं आहे त्याला मृत्यूची भीती वाटत नाही. प्रापंचिक मृत्यूला घाबरतो, भक्त मृत्यूचं भय वाटत नाही आणि ज्ञानी वेदांती असतो तो म्हणतो मी मरतच नाही. 3 टप्प्यावर कार्य करत असतात. आता यातला कुठला टप्पा आपण सांभाळायचा सांभाळू शकतो. प्रापंचिकाला सतत भय पाठीमागं असतं.
कारण स्वधर्माचं पालन व्यवस्थित होत नाही. दुसरी गोष्ट, हा जो भक्त आहे ना, तो भक्त मात्र स्वधर्मामध्ये असतो. तो म्हणतो माझं ईश्वर सगळं चालवतो आणि माझ्या मृत्यूची कशी व्यवस्था करायची तोच ठरवेल. त्यामुळे त्याचं भय गेले जातं. आता भय नाही वाटे ऐसे जेव दिवा, घडली या सेवा समर्थाची. तुकाराम महाराज म्हणतात की आता भय वाटत नाही मला, आता भय कुठं गेलेलं आहे माझं सगळं पळून. हे तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. त्याचं कारण आहे ईश्वराला त्यांनी अर्पण करून टाकले स्वतःला, त्यामुळे भय वाटायची गरजच काय. पण एखादा वेदांती ज्ञानी म्हणू शकतो मला मृत्यूचं भयचा संबंधच काय, मी मरणारच नाही आहे. कुठल्या तरी एका टप्प्यावरून आपण जायला पाहिजे. संसारातून पुढं, प्रपंचातून पुढं जावं, थोडंसं स्वधर्मामध्ये यावं, भक्त व्हावं आणि भक्तानंतर ज्ञानी व्हावं, काहीतरी व्हावं. पण भय जे वाटतं ते स्वधर्मानं घालवणं फार गरजेची आहेत गोष्ट. पुढे काय म्हणतात बघा, म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय अनिक काही, संग्राम वाचून नाही उचित जाणे. अनिक दुसरं काय नाही हे सांगायला लागलेले आहेत. इथं जे आहे, युद्धात श्रेयो अन्य क्षत्रियश्च न विद्यते, या शब्दावरती ही ओळी टाकलेली आहे. ज्यावेळी गीता आपण बघतो, त्यावेळी ज्ञानेश्वरीचा ज्यावेळी अभ्यास करतो, त्यावेळी ज्ञानेश्वरीची कोणती ओवी गीतेतल्या कोणत्या शब्दासाठी वापरली हे बघणं म्हणजे अतिसूक्ष्म अभ्यास आहे. तो सूक्ष्म अभ्यास आपल्याकडून जर झाला, गीता आणि ज्ञानेश्वरी एकदम समजत जाते, एका बरोबर पाठोपाठ समजत जाते. गीतेचा स्वतंत्र अभ्यास आपल्याला करावा लागत नाही, केला तर चालूच आहे, आपला चालतो तो, पण त्याच्याबरोबर ज्ञानेश्वरीचाही अभ्यास होतो ना त्याबरोबर. म्हणून गीतेमध्ये वापरलेला कोणता शब्द ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या ओळीत कसा पकडला, इथं वर्णन करताना म्हणतात बघा, म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय अनेक नाही. तिथं अन्य शब्द वापरला, इथं अनेक नाही. संग्राम वाचून नाही उचित जाणे. तुला क्षत्रियांना काय नाही, इथं म्हणला अन्य क्षत्रियश न विद्यते, दुसरं काही नाही तुझ्यासाठी. म्हणून इथं म्हटलेलं आहे की म्हणून या करता तुम्हा क्षत्रियांना युद्धा वाचून दुसरे काही योग्य नाही असे तू जाण. तू असं ओळखून घे की क्षत्रियानं युद्धच करायला पाहिजे. इथं दया उपजणं काय उपयोगाची नाही. आणि पुढे म्हणतात निष्कपट होवावे, उशिना घाई झुंजावे. तुझ्यात नसेल कृपाळूपणा आला, पण मूळचा राग नसेल तर आण राग मनामध्ये. उशिना घाई, घाई म्हणजे अगदी उष्णा शब्द वापरलेला आहे, घे आतमध्ये ते घे. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी, तुला प्रत्येक वेळी सांगावं लागतं का. युद्धात कपटाने शत्रूचा घात न करता निष्कपट होऊन समोरासमोर उभे राहून माराला प्रत्युत्तर देऊन धैर्याने लढावे. वर्णन फार खंदारकर महाराज पूर्ण डिटेलमध्ये भाषांतर करतात आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येतं. आता प्रत्यक्षच युद्धाचा प्रसंग असल्यामुळे तुला अधिक काय सांगावं की युद्धच समोर आहे आणि युद्धाच्या प्रसंगीच तू आता सांगायला बोललोय आपण, त्यामुळे निष्कपट व्हावे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मात्र आपण ज्यावेळी त्या कुणाशी तरी वाद करत असतो किंवा हिंसा जी आहे ती कपटानं आणि कारस्थानानं झाली तर ती हिंसाच होते. आणि त्या ठिकाणी कपट नाही, कुणाला तरी सुधारण्याचा, कुणाला तरी घडवण्याचा जर उद्देश असेल तर ती हिंसा होत नाही, त्या ठिकाणी स्वधर्म होतो. हा दोन्हीतला फरक लक्षात घेणं फार गरजेचं आहे. प्रभू रामचंद्राने रावणाला मारताना उसना आणलं होतं. ते काय रागीस्ट आणि क्रोधिष्ट नव्हते. त्यांचं सगळं चरित्र जर बघितलं तर ते क्रोधिष्ट नव्हते. भगवान श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला, कंसादिकांचा वध केला, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. शिशुपालाच्या भोवती ज्यावेळी सुदर्शन चक्र फिरत होतं त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं, असं महाभारत वर्णन करते. कुठनं आलं स्मित हास्य? कठोरपणा नव्हता, याला मारायचा, संपवायचा, माझा शत्रू आहे असा अजिबात भाव नव्हता. याला म्हणायचं स्वधर्माचं पालन करणं, मी माझं कर्तव्य बजावतोय, त्यामुळं कुणाचं काही नुकसान होतंय किंवा काय होतं याचा विचार न करता अंतिम फायद्याचा, अंतिम हिताचा विचार या करण्यामध्ये, कर्तव्यामध्ये असतो. आणि म्हणून शिशुपालांचा वध करताना सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरती हास्य होतं. म्हणून राग, द्वेष किंवा कपट ठेवून वैर करून एखाद्या गोष्टीशी वागणं म्हणजे एक प्रकारची हिंसाच आहे. स्वधर्म असं करायला लावत नाही. म्हणून म्हणतात निष्कपट व्हावे. माऊली सांगतातच सरळ निष्कपट व्हावे. गोंधळकर महाराजांचा त्यांच्या भावांचा खटला होता. परमपूज्य डॉक्टर काका त्याचं उदाहरण देतात अधूनमधून, ते दृष्टांत सांगतात की त्यांचा दोघांचा खटला होता, दोघेही जात होते. आता गोंधळेकर महाराज असे उपासनेमध्ये आणि नामामध्ये रंगलेले होते, म्हणून म्हटले नाहीत माझं शेत कोण घेतोय तो भाऊ घेऊ दे तिकडं, तो त्याला लकलाभ असं म्हटले नाहीत. त्यांनी स्वधर्माचं पालन केलं आणि त्याच्यासाठी योग्य तो खटला पण चालू ठेवला.
पण खटल्याला गेल्यानंतर जेव्हा दुपारची सुट्टी झाली ना कोर्टाची, त्यावेळी कोर्टाच्या दारात प्रांगणामध्ये येताना भावाला म्हणले, ये आपण डबा आणलाय, आपण दोघं जण भाकरी निम्मी निम्मी खाऊया. न्यायाधीश निर्णय देणार आहे, तू का मी चिंता करून का उपयोग. याला म्हणायचं निष्कपट व्हावे. नाहीतर दुसरं आपण मनात केवढी मोठी ईर्ष्या असते, कुठलं मोठं काहीतरी कारस्थान मनामध्ये असतं आणि त्यामुळे होणारा तो स्वधर्म नाही. तर हा स्वधर्म पालनाचा विचार जो आहे तो तसाच विचार आपण करणं फार गरजेचं आहे. विनोबा भावे म्हणतात, जशास तसं, याचा अर्थ इतकाच घ्यायचा की दुश्मनाची तलवार जितकी मजबूत तितकी आपली ढाल मजबूत पाहिजे. काय उच्च विचार आहे बघा. ढाल मजबूत पाहिजे, तलवार नव्हे. दुश्मनाची तलवार जितकी मजबूत तितकी आपली ढाल मजबूत पाहिजे. आपण स्वतःला बचावात्मक राहणं हा स्वधर्म आहे. स्वतःला बचावायचा आहे, दुसऱ्याला मारायचं नाही. आता ह्या ठिकाणी अर्जुनाला सांगणारा उद्देश हा सुद्धा बचाव आहे इतर समाजाचा. कौरवांच्या पुढे सगळ्या समाजाचा ऱ्हास झाला असता, याचा अर्थ समाज वाचवण्यासाठी युद्धाला सामोरे जा असं भगवंत सांगायला येतं अर्जुनाला. आणि त्यामुळं अन्यायाची स्थापना करायची आहे म्हणून युद्धाला सामोरे जा असं सांगतात. म्हणून म्हणतात, दुश्मनाची तलवार जी आहे जितकी बळकट आहे, मजबूत आहे, तितकी आपली ढाल मजबूत असायला पाहिजे. दुश्मनाच्या तलवारीमध्ये जितकी ताकद अधिक आहे तितकी आपली ढाल सुद्धा अधिक ताकदवान केली पाहिजे. म्हणजे आमची तितिक्षा आम्हाला वाढवावी लागेल. सहन करण्याची पात्रता, काल आपण बोललो होतो, तितिक्षा कर असं मागच्या श्लोकामधून जे सांगतात ना भगवंत, त्याचा अर्थ तो आहे. आपण हे असं जर करायला लागलो तर आपली ढाल मजबूत होते. कोणी शिव्या दिल्या काय आणि ओव्या गायल्या काय, दोन्ही मला जेव्हा समान वाटायला लागतील ना, त्यावेळी माझं चित्ताचे समत्व चित्त माझं व्हायला लागेल. आणि त्यामुळे मला त्याचा काही त्रास व्हायची काही गरज नाही. याला स्वधर्म पालन म्हणतात. म्हणून आपण हळू मोठं होणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय क्षुद्र असलेल्या गोष्टी क्षुद्र वाटणार नाहीत. आपण शुद्रात जर रमलो, दलदलीत रमायला लागलो, दलदली चांगली वाटायला लागेल. प्रपंच हा अनादिकालाची दलदल आहे. संसार हा अनादिकालाचा आहे आणि त्यामध्ये मी पिचून गेलो, किती जन्म काढले मला माहीत नाही. मला विशाल बनावं लागेल, मला उंच व्हावे लागेल. तुकोबा म्हणतात, देव पाहो उंचे टाही उभा राहो. तुला देव बघायचा आहे तर उंचावर जा. मी माझ्या गल्लीतून माझ्या घराकडे पाहिलं तर माझा बंगला केवढा उंच दिसतो. अरे बापरे, माझ्या शेजाऱ्यांच्या पेक्षा माझा बंगला उंच आहे. जरासं गल्लीतून बाहेर गेलो आणि टेकडीवरून वर बघालो, अरे बापरे, बरीचशी घरं माझ्या घरापेक्षा सारखी आहेतच की. काहींची माझ्या घरापेक्षाही उंच आहेत. किती कमी झाला बघा अहंकार जरासा उंचावर गेल्यामुळं. आता विमानातून जर बघायला लागला तर त्याला घर दिसेल तरी काय, नाही दिसणार. एवढ्या उंचावर जावं की प्रपंचच दिसेनासा होईल. पुरे आता प्रपंच पाहणे हे पाहणंच बंद जाईल. पाहणे गेले दुरी. ही शेवटची अवस्था स्वधर्म प्राप्त करून देऊ शकतो. फक्त आपली विशालता वाढवली पाहिजे, आमचीच उंची वाढवायला पाहिजे. ही प्रपंच आता माझ्यापेक्षा मोठा आहे म्हणून मला भीती वाटते त्याची. म्हणून मला वाटते मला मरण नको. म्हणून मला वाटते मुलं मला पाहतील की नाही, माझा आधार शेवटचा कोण. मला कुठली भीती वाटायला लागली. मी त्याला मोठा करून ठेवला आहे माझ्यासमोर. मीच त्याला मी त्याला पोचलेला आहे. आता मला काय करावे लागेल की त्याला पोचणं बंद करून मला जे माझं पोचणं चालू आहे, माझ्या आत्मतत्वाचं स्वरूपाकडे लक्ष देऊन मला विशालता वाढवावी लागेल. माझी उंची मला ज्ञानानं वाढवावी लागेल. आणि त्या ज्ञानाच्या पुढं हा प्रपंच क्षुल्लक वाटायला लागेल. विमानातून जसं घर दिसतंय तसं एवढ्या उंचावर आपण जायला पाहिजे. आत्मतत्वाकडून जर अधिष्ठानाकडून उपाधीकडे पाहायला लागलो तर उपाधी एकदम क्षुद्र दिसायला लागते. पण उपाधीकडून अधिष्ठानाकडे पाहायचं म्हटलं तर हे मला काय जमतंय की नाही कुणाला माहिती असंच वाटायला लागेल. म्हणून उलटा प्रवास आपण आहे अधिष्ठानाकडून उपाधीचा. आता आपण उपाधीमध्ये आहोत, पण जरा अधिष्ठानाच्या बाजूने जर बघायला लागलो, माझ्या स्वरूपाच्या बाजूने जर बघायला लागलो तर माझं भय संपूर्ण हा स्वधर्म घालवेल. म्हणून स्वधर्माचंच तू बाबा पालन कर असं पुन्हा आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सांगतात. जवळजवळ 8-10 ओळीमधून सांगितलेलं आहे. घाबरू नकोस, भिवू नकोस, शोक करू नकोस, मोहात पडू नकोस. किती मस्त आहे बघा. झोपताना सुद्धा आठवले ना होया तरी शांत झोप लागते. उठल्यावर सुद्धा जर आठवले ना तर दिवस सुंदर जातो. का? मी घाबरणार नाही. मी अमृत पुत्र आहे. वर्णन आहे उपनिषदांनी केलेलं आहे. मी अमृत पुत्र आहे, मी कशाला घाबरणार आहे. म्हणून हे जर वर्णन जर आपण विचारात जर घ्यायला लागलो, माऊलींचा विचार, तर निश्चितपणे भय निघून जाईल आणि आनंदाचीच प्राप्ती व्हायला लागेल. म्हणून स्वधर्म छोटा आहे पण मोठं काम करतं. एवढंच छोटं आहे पण मोठं काम करतंय. एवढीशी किल्ली घर सगळं उघडून देते. एवढीशीच किल्ली, सगळ्या खोल्या बंद होत्या, सगळ्या खोल्या बंद केल्या
पण उघडताना जायला लागलो, एक कुलपाला किल्ली वापरली ना सगळं घरच उघडतंय, सगळं आत्मतत्वाचं दर्शन समोर यायला लागतंय. फक्त हे स्वधर्माचं आणि स्वकर्तव्याचं पालन आहे ना, अगदी निस्वार्थ बुद्धीनं, अलिप्त बुद्धीनं करत राहणे, स्वतःला त्यामध्ये अडकून न घेणं, गुंतू न देणं, न गुंता बाहेरून फक्त ते कुलूप उघडावं लागेल. किल्ली आपल्याकडे आहे स्वधर्माची, आणि कुलूप जरी केवढंही संसाराचं जरी मोठं असलं तर ते सुद्धा असंग शस्त्रेन दृढेन चित्वा हा प्रयोग वापरावा आणि आतमध्ये प्रवेश करावा, त्या गुहेमध्ये, आत्मगुहेमध्ये. मग अशी हृदयाकाशातली गुहा सांगितली होती, ही तीच गुहा आहे की ज्यामध्ये जाऊन अत्यंत शांतीचा अनुभव आपल्याला घेता येतो. वेळ संपलेला आहे, चिंतन आपण थांबवतोय. आजच्या चिंतनामध्ये त्या ओव्या झाल्या, त्या ओव्यांचं परत आपण जरा नंतर एक तासभर बसून विचार करावा, त्याच्यावर आणि चिंतन करावं, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचा विचार आपल्या मनामध्ये दृढ होईल. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव